हे आमच्या ज्वारीचं शेत आहे. आमचा भाऊ तिथं पाणी देतोय त्याच्या मालकीनी सोबत. या महाराष्ट्रामध्ये मागच्या 2-4 महिन्यामध्ये खूप सारी प्रकरणं झाली. सुरुवात वैष्णवीच्या प्रकरणापासून झाली. श्रीमंत येड्याभोकाची लोक कायमस्वरूपी सामान्य माणसावर अत्याचार करत आलेत. मग ते लग्नामध्ये असू द्या किंवा अजून कोणत्या गोष्टींमध्ये. पण बऱ्याच ठिकाणी असं ऐकायला येतं की शेतकऱ्याच्या लेकराची लग्न होत नाही. पण पोरींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, शेतकरी शेतामध्ये सोनं पिकवतो. शेतकऱ्याला या जगाचा पोशिंदा म्हणलं जातं. आणि ज्या दिवशी पोरगी शेतकऱ्याच्या दारामध्ये येते लग्न होऊन, ती कायमस्वरूपी सुखी बनल्या जाते. कारण की शेतकऱ्याच्या घरामध्ये असल्या गोष्टी घडतच नाही. पण मुळातच आपल्या समाजाचा एक दृष्टिकोन झालाय की नवरा मुलगा पाहिजे तर नोकरदार. पण काय मिळवणार तुम्ही नोकरीमध्ये? 4 भिंतीची एक खोली आणि तेच रोजचं दरवाजा बंद करून जगलेलं आयुष्य. पण शेतामध्ये असताना आता आमच्या वहिनी इथं ज्वारीला पाणी देत आहेत तिथंच, पण सुखी आहेत आयुष्यामध्ये. आणि हीच गोष्ट आहे, शेतकऱ्याच्या लेकरांकडे बघत असताना दृष्टिकोन योग्य ठेवला तर तुमचं आयुष्य नक्कीच सुखी होणार आहे. कारण की हा शेतकरी या जगातला सगळ्यात मोठा मॅन्युफॅक्चरर आहे. तुमच्या पोटाची भूक भागवण्यासाठी शेतकरीच कामाला येणार आहे. आणि अजून एक गोष्ट, पैसे कितीही कमी असतील शेतकऱ्याच्या खिशामध्ये, पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये माणुसकी नावाची श्रीमंती अगदी टॉप लेवलची असते. शेतकऱ्याच्या घरामध्ये, शेतकऱ्याच्या दारामध्ये आलेला माणूस पण उपाशी जात नाही. मग शेतकऱ्याच्या घरी श्रीमंती किती मोठी असेल विचार करा. लग्न करत असताना विचार करा, पैशापेक्षा मोठी ही मनाची श्रीमंती असते, माणुसकीची श्रीमंती असते. आणि शेतकऱ्याच्या दारामध्ये कायम ती श्रीमंती नांदते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लेकरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. जे म्हणतात ना तुम्ही, शेतकऱ्याच्या लेकराची लग्न होत नाही, अशी जर पिकं बहरली, शेतामध्ये नंदनवन फुलवलं, तर शेतकऱ्याच्या लेकराची पण लग्न होतात. ही वस्तुस्थिती आहे.